मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या राहुरी फॅक्टरी येथे मुलीचा व्यवसाय होत असल्याची कैफियत एका तरुणीने नुकतीच माध्यमातून माहिती उघड केली असून एका मुस्लिम तरुणीला 1.5 लाख रुपयात नाशिक येथील एका तरुणाला विकत घेऊन तिचा जबरदस्तीने हिंदू तरुणाबरोबर विवाह लावून देण्यात आल्याची माहिती सांगितली। त्यानंतर संबंधित तरुणाकडून त्या तरुणीचा शारीरिक छळ करण्यात आला। त्या छळास कंटाळलेल्या तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे एका 22 वर्षीय तरुणी तिच्या कुटुंबासह राहते। तिच्याच शेजारी एक महिला राहते। त्या महिलेने पीडित तरुणीच्या आईवडिलांना पैशाचे आमिष दाखवले। नंतर त्यांना 1.5 लाख रुपये देऊन त्या महिलेने सदर तरुणीला विकत घेतले। सदर महिलेने सुमारे 8 महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा सटाणा तालुक्यातील तळवडे येथील एका हिंदू तरुणाबरोबर पीडित मुलीचा जेजुरी येथे जबरदस्तीने विवाह लावून दिला। त्यानंतर पीडित तरुणी व तिचा नवरा 4 ते 5 महिने सटाणा येथे राहिले। मात्र या दरम्यान तिच्या नवऱ्याने तिचा छळ केला। त्यानंतर ते दोघे राहुरी फॅक्टरी येथे येऊन राहिले। काही दिवसापूर्वी पीडित तरुणीचा नवरा तिला सोडून निघून गेला। या दरम्यान पीडित तरुणीने नवऱ्याकडे सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली। मात्र मी पैसे देऊन तुझ्याबरोबर लग्न केले आहे, अगोदर माझे पैसे दे, नंतर तुला सोडचिठ्ठी देतो, असे त्याने सांगितले। पीडित तरुणीचा छळ झाल्याचे पाहून एका महिलेने तिला धीर दिला। तू अन्याय सहन करू नको असे सांगितले। मात्र राहुरी फॅक्टरी येथील तरुणीला विकत घेतलेल्या महिला पीडित तरुणीला व तिला धीर देणाऱ्या महिलेला दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे। पीडित तरुणीने या छळास कंटाळून शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली। तिचे आई वडील, नवरा, मुलीचा व्यवसाय करणाऱ्या मनीषा नामक राहुरी फॅक्टरी येथील त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तरुण मुलीचा खरेदी विक्री होत असल्याची घटना प्रथमच राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे। या घटनेत एजंट लोकांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत राहुरी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, तसेच मुलींचा व्यवसाय करणारी राहुरी फॅक्टरी येथील त्या महिलेवर काय कारवाई होणार याची चर्चा तालुक्यात सुरू असून पोलीस प्रशासनाची काय भूमिका राहणार हे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। माझं वय 22 वर्ष आहे। मनीषा लोखंडेची एक बाई आहे। तिने नाही का माझ्या घरच्यांना लालूच दिला की मुलगा चांगला आहे, नोकरीला आहे, असं तसं। मग माझ्या घरच्यांना 1.5 लाख रुपये दिले, पैसे दिले, मला लग्न करून दिलं। मग मी नाशिकला सटाणा इथे गाव आहे, तिथं राहिले 5 महिने। मग तो मुलगा काही नीट राहणार, तिथं बी कामाला जात नव्हता, काय नव्हता, आईबापाचं जेवण खायचा। मग मी त्याला म्हणलं की आमच्या घरी चल। मग त्याला मी आमच्या घरी घेऊन आले आणि मग त्याला इथं कामाला लावलं तर तो लोकांचे दारूचे उष्टे गल्ला पेत होता। मग ते झालं। एक फ्रेंड होती, मी ती संग कामाला जायचे का मग की ही कामाला जात नव्हता, त्याच्यामुळं मग मी ती संग कामाला जायचे। तर मग तो त्याच्या मम्मी पप्पाच्या घरी गेला निघून, राग पसारा आणला होता तो घेऊन गेला। आणि मग माझ्या मम्मी पप्पाची कान भरीत होता की ती मुलगी वाईट वागती, असं तसं। की मग माझे मम्मी पप्पा मला म्हणत होते नांदायला जाय, असं तसं। मग ते मनीषा लोखंडे मला म्हणत होती ते पैसे देऊन टाकणं, नांदायला जाय, असं तसं। माझी इच्छा अशी की त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कोणावर? मनीषा लोखंडे। कुठे राहते ती? राहुरी फॅक्टरी। आणखी कोणावर? मम्मी पप्पा, आई, नवरा, असं। ती मनीषा लोखंडे जी आहे ती काय काम करते? ती मुलींचे लग्न लावून देते, पैसे घेऊन, असं।